प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आज निऱ्यामध्ये भेट दिलेली आहे। त्याच्यामध्ये 2 संशयित रुग्ण GBHचे जे 24 तारखेपासून त्यांना जे काही त्रास होत होता त्याचं पूर्ण हिस्ट्री आपण जाणून घेतलेली आहे। त्यातला एक रुग्ण बरा होऊन घरी आलेला आहे। जो दुसरे रुग्ण आहेत जे भारतीय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यांचा मृत्यू झाल्याचं समजलेलं आहे। GBS हा जो व्हायरस आहे हा प्राधान्यानं पिण्याच्या पाण्यातून त्याचा संसर्ग होतो। तर यासाठी या निरा गावात जे पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत, काही खाजगी स्रोत पण आहेत, ह्या सर्वाचं आरोग्य विभागामार्फत इमिजिएटली सर्वेक्षण करण्यासाठी सांगितलेलं आहे। तसंच आम्ही सर्व खाजगी हॉस्पिटल जे आहेत त्या खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना पण आपण लेखी कळवत आहोत की अशा प्रकारचे जर काही रुग्ण जर संशयित आढळले तर तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर कुठल्याही सरकारी रुग्णालयाला इमिजिएटली त्याची इन्फॉर्मेशन दिली पाहिजे। असे रुग्ण जर वेळेतच जर सस्पेक्ट आपल्याला जर आढळून आले तर त्यांना वेळेत चांगल्या ठिकाणी उपचार आपल्याला करता येतात आणि उपचार केल्यानंतर ते रुग्ण तत्काळ बरे पण होतात। कुणीही नागरिकांनी यात घाबरून जाण्यासारखं कारण नाही, परंतु त्याला वेळेत उपचार मिळणं फार गरजेचं आहे। आपल्याकडचे जे दुसरे रुग्ण होते, ज्या महिला ह्या वेळेत उपचार करून आज त्या बऱ्या होऊन पण आलेल्या आहेत। त्यामुळं नागरिकांनी कुणीही घाबरू नये। सर्वेक्षण आणि पूर्ण आरोग्य विभाग हा त्याचं काम करत आहे आणि ग्रामपंचायतीलाही स्थानिक स्वराज्य संस्थेला इथल्या तशा सूचना दिलेल्या आहेत। सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत अवगत केलेलं आहे।